गाजरचा हलवा खायचा? चला तर मग बनवूया। 1 किलो गाजर घेतले, त्याला धुवून शिलून कापून घेतले आहेत। प्रेशर कुकर घेतलं, त्यात 2 चमचे तूप टाकलं, त्यातच गाजरांचे तुकडे टाकले आहेत। इथे 5 ते 7 मिनिटं गाजराला तुपामध्ये फ्राय करून घेऊ। गाजर फ्राय झाल्यानंतर अर्धा लिटर दूध घालूया आणि प्रेशर कुकर बंद करून 4 ते 5 शिटी घेऊया। प्रेशर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडूया। इथे आपले गाजर पूर्णपणे शिजलेले आहे। आता इथे आपण गॅस परत सुरू करू आणि गाजरांना स्मॅश करत दूध आटवून घेऊ। साधारण 10 मिनिटात दूधही चांगलं आटलं जाते आणि गाजरही आपले स्मॅश होऊन जातात। आता इथे आपण अर्धी वाटी साय घालू आणि परत एक वेळा हलवा हलवून घेऊ। यानंतर 1.5 वाटी साखर घालून ही साखर परत हलव्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ। साधारण 10 मिनिटं शिजल्यावर आपला गाजरचा हलवा तयार होतो। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घाला, त्याच्यामध्ये बदाम, काजू, किशमिश याचे तुकडे घालून फ्राय करून घ्या। हे सर्व ड्राय फ्रूट्स आणि तूप हलव्यामध्ये मिक्स करून घ्या। इथे टेस्टी असा गाजरचा हलवा आपला तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करा। थँक्यू।